अनेक उमेदवारांनी 17A मागून देखील निवडणूक आयोग ते देत नाही। आता एक उदाहरण सांगतो की कोरेगाव विधानसभा मतदारसंघात शशिकांत शिंदे साहेबांनी विधानसभेच्या आधी अपील केलं। कलेक्टरने निर्णय दिला की 1,500 मतं आपण यादीत घ्या, तरी खालच्या अधिकाऱ्यांनी ती अपील मान्य झाल्यावर देखील त्यांची मतदार यादीत नावं समाविष्ट झाली नाही। मी मगाशी जे सांगितलं की प्रायव्हसी डिस्टर्ब होते वगैरे त्यांनी उत्तर दिलं लेखी अशोक पवारांना। तर 32 नाही 33 रजिस्ट्रेशन ऑफ इलेक्ट्रॉन रूल्स 1960 33 नंबरचा आहे। इन्स्पेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन रोल्स अँड कनेक्टेड पेपर्स एव्हरी पर्सन शॅल हॅव द राईट टू इन्स्पेक्ट द इलेक्शन पेपर्स रिफर्ड टू इन रूल 32 and to get attested copies thereof on payment of such fee as may be fixed by the chief electoral officer। हा कायदा रूल मध्ये आहे तरी देखील त्यांना उत्तर दिलं की आम्ही देऊ शकत नाही। आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की ह्या सगळ्या गोष्टी जिब्रिश नावं तर आणखी तो वेगळाच विषय आहे, हे सगळं आम्ही त्यांच्या निदर्शनाला आणले। आमची अशी अपेक्षा आहे की निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी या ठिकाणी जे आहेत सीओ, या दोघांनी निर्णय घेतला पाहिजे, या याद्या दुरुस्त केल्या पाहिजेत। दुरुस्त झालेल्या याद्यांवरच महाराष्ट्राच्या निवडणुका घेतल्या पाहिजेत हे आम्ही त्यांना निक्षून सांगितलेलं आहे। आणि राज्य निवडणूक आयोग हे आम्हाला म्हटले आम्ही याचा सकारात्मक विचार करू।